मित्रांनो, या भिकारचोट सरकारचं भिकारचोट ॲप म्हणजे ई पीक पाणी. आधीच झालेलं शेतकऱ्याचं नुकसान आणि त्यामध्ये करतायत सर्वे. ई पीक पाणीचा ॲप भंगार ॲप झालेला आहे, ओपन होत नाही आहे. तुमचा कोणताच ई पीक पाणी केलं जात नाही आहे. काहीतरी चुकीचे झाले, यूजर अनदर विथ नंबर असा प्रॉब्लेम येतो आहे. खाते अपडेट करा हा प्रॉब्लेम येतो आहे. या भिकारचोट सरकारच्या तोंडावरती मारलेली एक चापट आहे मित्रांनो. यांना एक साधा ॲप यांच्या सर्व्हरवरती कंट्रोल केला जात नाही आहे. जर तुम्हालासुद्धा हा प्रॉब्लेम येतो आहे, तो आपल्या चॅनलवरती शेवटपर्यंत बनत राहा, व्हिडिओवरती बनत राहा. चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट करायची. तुमच्याला जर हा प्रॉब्लेम येत असेल, तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुमची ई पीक पाणी करण्यात येईल. आज शेवटची तारीख आहे, कोणतीही हलगर्जी करू नका, ठीक आहे. आज कोणतीही हलगर्जी करू नका, आज शेवटची तारीख आहे. जोपर्यंत तुम्ही ई पीक पाणी पूर्ण करणार नाही, तोपर्यंत तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचं पीक अपडेट होत नाही. जोपर्यंत तुमच्या सातबाऱ्यावरती तुमचं पीक अपडेट होणार नाही, तोपर्यंत पीक विमा कंपनीला कळत नाही की तुम्ही शेतामध्ये कोणतं पीक घेतलं आहे. जोपर्यंत ते सर्वे करायला येत नाही, ते सर्वे करायचा विषयच येत नाही हो. जर तुम्ही ई पीक पाणी केलं नाही ना, ते सर्वे करायलाच येत नाही. पीक विमा तुम्ही भरलेला आहे, पण तुम्ही तक्रार केली नाही आहे. तक्रार करणार कुठून? तुम्ही ई पीक पाणीच केलं नाही आहे. ते सरळ सांगता, सर तुमचे ई पीक पाणी झाले नाही आहे, सातबाऱ्यावरती पोर्टल अपडेट नाही आहे. तुमच्या शेजाऱ्याच्या अकाउंटला पैसे येतील, तुमच्या दुसऱ्या शेजाऱ्याच्या अकाउंटवरती पैसे येईल. तुम्हाला जे ओळखीचे लोक आहेत सर्वांच्या अकाउंटवर पीक विम्याचे पैसे, नुकसान भरपाईचे पैसे, ओला दुष्काळीचे पैसे येतील, पण तुम्हाला पैसे येणार नाही. तर कारण काय? ई पीक पाणी. ई पीक पाणी हे सरकारचं असतं की तुमच्या शेतामध्ये यावर्षी कोणतं पीक लागवड करण्यात आलेली आहे याची तुम्ही नोंद करत असता. पण तुम्ही जर याची नोंद केलेली नसेल किंवा ह्या ॲपवरती तुमच्याकडून झालेली नसेल, एरर येत असेल, तर तुम्हाला ₹1ही सरकार देत नाही. जर तुम्हाला या ॲपवरती ई पीक पाणी नोंदवायची आहे पण एरर चालू आहे, ॲपमध्ये जायचं आहे. ॲपमध्ये 1 मिनटं इथं ॲपला लाँग प्रेस करायचं आहे, ठीक आहे. तुम्हाला ॲपला काय करायचं आहे, लाँग प्रेस करून ठेवायचं आहे. इथं आय बटन येतं बघा, आय डिलीटच्या शेजारी आय बटन येतं, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे. अदर परमिशनमध्ये नाही यायचं आहे. एक बघा अनइन्स्टॉलच्या शेजारी क्लिअर डाटा असते. क्लिअर डाटावरती क्लिक करणार, क्लिअर कॅचे करायचं आहे. क्लिअर कॅचे केल्यानंतर काय होतं आहे, तुमचा ॲप रिफ्रेश होऊन जाणार. रिफ्रेश झाल्यानंतर काय करायचं, क्लिअर डेटा, डिलीट ऑल डेटा करायचं आहे. डेटा डिलीट केल्यानंतर तुम्हाला ॲप परमिशन मागणार नाही. आता परमिशन मागणार नाही आणि तुमच्याकडे घेतलेला सर्व डेटा उडून जाईल. तर आता मला लोकेशन मागतं आहे, मी लोकेशन अलाउ करणार. तुम्हाला काय मागतं आहे, पीक पाणीसाठी फोटो मागाल तर अलाउ करतो आहे. आता तो माझ्या गॅलरीतले फोटो मागतो आहे, मला गॅलरीतले फोटो द्यायचेच नाही आहे, मी डोंट अलाउ करणार. मग मी काय करणार, माझं अमरावती विभाग निवडणार. त्यानंतर शेतकरी म्हणून लॉग इन करा. मोबाईल नंबर टाकणार आहे मी, माझा 9975 94 82 45 हा नंबर एक आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे, 7498 1 मिनटं हां, 9975 94 82 45 94 82 45 या नंबरवरती मी OTP पाठवतो आहे. या नंबरवरती OTP पाठवल्यानंतर मला एक OTP येईल. 1 मिनटं, OTP आलेला आहे 4983 लॉग इन. हा म्हणजे माझ्या क्लायंटचा आहे, ठीक आहे. हा माझ्या क्लायंटचा खातेदार, हे आजीचं नाव आहे, मी समोर करतो आहे. हा क्लायंटचा आहे, ठीक आहे. माझी ई पीक पाणी झालेली आहे. इथं बघा, आता ई पीक माहिती नोंदवा, इथे सरळ होणार, कारण अकाउंटवर काही प्रॉब्लेम नाही ना हो. मग आता मी पीक माहिती मिळवा, मी भरलेली पीक माहिती प्राप्त झालेली आहे. गावाच्या खातेदाराची बघा, हे माझ्या गावचे जे आहेत त्यांची सर्वांची ई पीक पाणी झालेली आहे. ज्यांची बाकी आहे तिथे असं नाव दिसणार. आता जर पीक विमा उद्या मंजूरदार झाला तर यामधल्या एकालाही सुद्धा पीक विमा मिळणार नाही, कारण यांच्या शेतामध्ये पीक पाणीच दाखवत नाही. यांच्या शेतामध्ये नाव यांच्या ऑनलाईन दाखवणार नाही सातबाऱ्यावरती की हे तुमच्या शेतामध्ये आज पीक होतं आणि तुम्ही याला करणार आहात, म्हणजे तुम्ही पीक विम्याच्यासाठी पात्रासाठी दावेदार आहात. नुकसान भरपाईसुद्धा मिळणार नाही मित्रांनो. तुमची झालेली नुकसान भरपाई, जे ओला दुष्काळ आहे ना, ते सुद्धा मिळणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला ई पीक पाणी करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ई पीक पाणी करायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सर्व सांगतो आहे.